सर्वात म्हणजे आपले शिवसेना नेते राजन विचारे साहेब आणि माननीय जिल्हा प्रमुख केदारजी दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंकज शिरसाट साहेब यांची भेट घेतली। मुख्य म्हणजे आता जे अग्रीमेंट रिन्यू करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये जी टेंडरिंग झाली ही 10 लाखाच्या पेक्षा जास्त आहे। सर्वात मुद्दा म्हणजे ही ई टेंडरिंग झाली पाहिजे होती, जी करण्यात आली नाहीये। तर आम्ही तो एक मुद्दा त्यांच्याजवळ मांडला आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालिकेचं स्वतःचं पार्किंग धोरण नाहीये। आम्ही त्यांना विनंती तीच केली की ज्याप्रमाणे तुम्ही डिवायडरसाठी जे रस्त्यामध्ये नौपाडाला टाकले, जेव्हा त्या पद्धतीने तुम्ही एकमेकांचं पार्किंग धोरण अवलंबलं, तर त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक शाखा या दोघांनीही स्वतःचं एक पार्किंग धोरण स्पष्ट करावं। कारण आज ठाणे शहरामध्ये एवढ्या गाड्या आहेत, त्यांच्यासाठी किती पार्किंग व्यवस्था आहे? काहीच नाहीये। कुठेही स्लॉट्स अवेलेबल व्यवस्थित नाहीयेत, ना त्याची नागरिकांमध्ये सूचना दिलेली आहे। तर आमचं शिरसाट साहेबांना तेच म्हणणं आहे की तुम्ही आधी पार्किंग धोरण लोकांपर्यंत पोहोचवा, त्याच्यानंतर तुम्ही ही अग्रीमेंट रिन्यू करा। आणि ही अग्रीमेंट रिन्यू करताना जे तुम्ही लोकांचं कट करताय ते तुम्हाला कंत्राटदार कशाला पाहिजे? तुम्ही हे डायरेक्ट शासनाकडे घ्या ना। आज ते कंत्राटदाराकडे जात आहे, त्याच्यानंतर ते शासनाकडे येत आहे। तर मधला हा जो दुवा आहे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा 100% होतो आहे। हा भ्रष्टाचार रोखावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। तर त्या नवीन जे टोईंग व्हॅन आली आहे त्यामध्ये सीसीटीव्ही असेल, अत्याधुनिक ते तंत्रज्ञान वापरून ते आता वादविवाद होऊ नये यासाठी कुठून गाडी उचलली यासाठी सीसीटीव्ही आधुनिक पद्धतीने वापरण्यात हे फक्त नागरिकांना दिशाभूल करण्यासाठी दाखवलेलं आहे। सीसीटीव्ही फक्त पुढे आहे, तुम्ही 360 डिग्री सीसीटीव्ही द्या ना। तुम्ही ती गाडी जी आहे ती पुढे गेल्यानंतर मागून बाईक उचलल्यानंतर त्याचं कसं रेकॉर्डिंग होणार आहे? तर आमची मागणी पण त्यांना तेच आहे की तुम्ही 360 डिग्री फुटेज तुम्ही स्टोअर करा। काय वाटतं, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, बँक असेल, रुग्णालय असेल, मेडिकल असेल, सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये मिळतात, त्यामुळे खास करून कुठल्या गाड्या कुठल्या ठिकाणी उचलल्या जाणार अशी तुम्ही माहिती दिली? आम्ही त्यांना तेच सांगितलं की जेव्हा तुम्ही नगरपालिकेचं आणि स्वतःचं पार्किंग धोरण स्पष्ट कराल त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी येणार। आता जे काही शासकीय रुग्णालय आहेत, शासकीय तुम्ही जे काही आपले केंद्र आहेत, शासकीय केंद्र आहेत, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पार्किंग धोरण द्या की बाबा इकडे एवढी जागा आम्ही सोडलेली आहे। हे कुठेही स्पष्ट नाहीये। आमचा मुद्दा तोच आहे की तुम्ही आधी पार्किंग धोरण हे नागरिकांना स्पष्ट करा की अशा ठिकाणी आम्ही एवढी पार्किंगची जागा दिलेली आहे। जे होत नाहीये म्हणून आज नागरिकांमध्ये हा असंतोष उचललाय। आणि हे कोणाच्या पैशामधून करताय? ठाणेकरांच्या कररूपी पैशामधून करताय ना। मग ठाणेकरांना विचारा ना की तुम्हाला कशी सुविधा पाहिजे। ठाणेकर जर म्हणतात की आम्हाला टोविंग व्हॅन नको आहेत, तर आम्हाला नको आहेत। तुम्ही हरकती मागवा की तुम्ही टोविंग व्हॅनमध्ये काय बदल पाहिजे। तुम्ही डायरेक्टली रिन्यू का करता? मला वाटतं टोविंग व्हॅन जर तशीच चालू राहिली तर तुमचं पुढचं पाऊल का असणार? आज निवेदन दिलेलं आहे ठाणेकर म्हणून आणि शिवसेना ठाकरे गट म्हणून। आम्ही माजी खासदार राजन विचारे साहेब, केदार दिघे साहेब आणि प्रदीप शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत। आणि या पार्किंग टोविंग व्हॅन जर चुकीच्या पद्धतीने ठाणेकरांवर लादली गेली तर आम्ही त्याचा निषेध करणार। गेले अनेक वर्ष या टोईंगचा नागरिकांवरती एक दबाव येतोय की घरातून जेव्हा आपण गाडी घेऊन बाहेर जातो, 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा, तर ती गाडी आपली उचलतो बिचारा माणूस कुठे गेला, एखाद्या दुकानात गेला किंवा हॉस्पिटलमध्ये गेला किंवा आणखीन काय औषध केमिस्टवाल्याकडे गेला, तर त्याला एक टेन्शन असतं की माझं गाडी उचलली जाईल। नुसती उचलली जाते ते जाते, परंतु ती गाडी कुठे नेली जाते त्याची पण त्या बिचाराला माहिती नसतो। तो त्याच्या वैयक्तिक टेन्शनमध्ये असतो, घरच्या टेन्शनमध्ये, हॉस्पिटलमध्ये समजा त्याचा कोण पेशंट असेल त्याच्यात, तर त्या गोष्टीचा पण विचार व्हावा याच्यासाठी आम्ही साहेबांशी डिस्कस केलं। दुसरी गोष्ट, आज ठाण्यामध्ये नौपाडा एरिया आहे, गोखले रोड आहे, आज अनेक दुकानं आहेत। बिचारी त्या लोकांनी करोडो रुपये टाकून ही दुकानं ते लोक चालवत आहेत, परंतु त्यांच्या दुकानाच्या जवळ जर एखादी 1-2 गाड्या लागल्या तर त्या उचलल्या जातात। तर त्यांना कुठेतरी रिलीफ मिळावं की कमीत कमी 2-4 गाड्या तरी त्यांच्या दुकानासमोर लागाव्या की जेणेकरून त्यांचा पण धंदा होईल आणि एक पब्लिकला पण त्याची सेवा मिळेल। तर ह्या गोष्टीची आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सकारात्मक त्या विषयावरती आमच्याशी बोलणी केलीत। आणि जर त्याच्यातून समजा त्यांनी जर टोईंगला पहिली गोष्ट आमचा विरोध नाहीये, टोईंग असावी की जेणेकरून कुठे एमर्जन्सी काही गाड्या बंद पडतात किंवा काय त्या उचलण्यासाठी
परंतु पार्किंग केलेल्या गाड्या जर त्रास देत असतील तर त्या उचलणं ते ठीक आहे, परंतु कुठलाही अडथळा नसताना एखाद्या गल्लीत बोळामध्ये किंवा साईडला कोणी गाडी लावली आहे आणि एकाच दुसरी गाडी आहे ती पण उचलली जाते, तर त्याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज शाळेचा वेळ असतो, तर त्यावेळेला सर्व पालक काही आपल्या मुलांना शाळेमध्ये घेऊन येतात, गाडी बिचारे लावतात आणि त्याला रस्ता क्रॉस करून किंवा सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु पाठीमागे आले का तर त्याची गाडी नसते. हे पण कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हॉस्पिटल आहे, मला स्वतःला हॉस्पिटलचा असा अनुभव आहे, मी एका माणसाला अटॅक आला म्हणून मी गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्याला मी ॲडमिट केला, त्याला अटॅक आलेला, त्याला ट्रीटमेंट चालू होईपर्यंत मला अर्धा एक तास लागला, परंतु मी नंतर बाहेर आलो तर बघतो तर माझ्या गाडीला जामर लावलेला. तिथे त्या पोलिसाला मी सांगितलं की असं आहे, तर त्यांनी मला सगळी उडवाउडवीची उत्तरं दिली. शेवटी मला पण त्या माणसाचं थोडीशी टेन्शन होतं की त्याचं काय होईल. मी माझ्या खिशातले पैसे भरले आणि मी निघून आलो आणि त्याला पुढे मदत करण्यासाठी परत आतमध्ये गेलो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता साहेबांशी आम्ही डिस्कस केल्या आणि त्यांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. आता बघू पुढे काय होतंय, आणि जर हे असं नाही झालं तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने जे काय करायचं ते आम्ही आंदोलन करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.